रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला घटस्थापनेचा आता मुहूर्त मिळालाय। घटस्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची आता शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर अजित पवार गटाला एक कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाला 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तार आता घटस्थापनेच्या मुहूर्तावर तरी होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। घटस्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते। अजित पवार गटाला कॅबिनेटसाठी एक पद कॅबिनेट करता आहे, तर राज्यमंत्रीपदासाठी 2 पद मिळण्याची शक्यता आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे असोसिएट एडिटर प्रवीण मुधोळकर आणि विशेष प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत जोडलेले आहे। मी आधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे जाते। प्रवीण, आता मंत्रिमंडळ विस्ताराला घटस्थापनेचा मुहूर्त मिळाला आहे। या वेळेला तरी हा विस्तार जो रखडलाय तो होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते, काय नेमकं? नवरात्राच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी शक्यता आहे की 14 जे मंत्रिपद रिकामे आहेत त्या ठिकाणी वर्णी लागेल। आता याच्यात अजित पवार गट जो आहे त्याचा वर्चस्मा असणार आहे, कारण की अजित पवार ज्या अटीवरती इकडे आलेले आहेत ती अटच मुळात ही आहे की जे मंत्रिपद त्यांना हवी आहेत ती मंत्रिपद त्यांना मिळाली पाहिजे। यापूर्वीच आता पालकमंत्र्यांचं वाटप ज्या पद्धतीने झालं आहे आणि पुण्याचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार ते अजित पवारांना मिळालं, त्यामुळे अजित पवारांचा वर्चस्मा कसा आहे याचं हे सिद्ध होतं। त्यामुळे याही म्हणजे 14 जे मंत्रिपदं आहेत त्या 14 मंत्रिपदापैकी जी महत्त्वाची मंत्रिपदं आहे आणि ज्याची मागणी अजित पवारांकडून झालेली आहे ती अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे। आता सध्याची स्थिती काय आहे तर सध्या एकूण 29 मंत्री जे आहे कॅबिनेट मंत्री आहे त्यातले भाजपचे 10, शिंदे यांच्या शिवसेनेचे 10 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्री आहे। एकूण जी मंत्रिपदाची संख्या आहे 43 राहू शकते, त्यामुळे अजून 14 जणांचा समावेश जो होऊ शकतो। त्यामुळे पक्षीय बलाबल जे आहे म्हणजे आता 2 पक्ष जे आलेले आहेत गेल्या 2 वर्षामध्ये, एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे, अजित पवार यांचा जो गट आहे ते जे आलेले आहेत त्यांना या 14 मध्ये कसं बसवलं जातं याकडे लक्ष आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि त्यांच्यासोबतचे जे आमदार आहेत त्यांनी उघडपणे सांगितलं की जर मंत्रिपद त्यांना मिळालं नाही तर त्यांची नाराजी उघड आहे का। अपक्ष आमदार सुद्धा आलेले आहे, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आता आम्ही आशा सोडलेली आहे, बच्चू कडू सारखे वगैरे जे अपक्ष आमदार आहे। त्यामुळे आता याच्यामध्ये समतोल कसा राखला जाईल हा प्रश्न कायम आहे। पण 14 मंत्रिपदं राज्यामध्ये जे रिकामी आहेत त्यातले बहुतांश अजित पवारांकडे जाण्याची आणि काही एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे केंद्रामध्ये अजित पवार गटाला 1 कॅबिनेट मंत्रीपद आणि 2 राज्यमंत्रीपद तेही मिळण्याची शक्यता आहे। पण हे सगळं नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी होईल असं राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याने सांगितलं आहे। जी, आपण राहुल झोरी यांच्याकडे जाऊया। जसं तुम्ही सांगितलं की विरोधी पक्षात देखील जी आहे आशा होती की आम्हाला मंत्रिपद मिळेल। राहुल, भाजप आणि शिंदे गटाला किती मंत्रिपद आता या दुसऱ्या विस्तारात मिळण्याची शक्यता आहे आणि आता विरोधी पक्षातले जे आहेत त्यांना देखील काही मिळू शकतं का? कारण गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद मिळत नाही त्यासाठी नाराजी नाट्य सुरू होतं आणि आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, तर पुढे या सगळ्याची जे मंत्रिपद वाटप जेव्हा होईल तेव्हा काय नेमकं किती जागा किती पद कोणाला किती मिळतील? अजित पवार यांचं राजकीय आजारपण याबद्दल एक बातमी केली होती। पॉलिटिकल बार्गेनिंग मध्ये अजित पवार खूप वेगळ्या पद्धतीने आणि आपली एक छाप ठेवून ओळखले जातात आणि याच पॉलिटिकल बार्गेनिंगच्या माध्यमातून अजित पवार यांनी आपल्या खात्यात केवळ 8-9 कॅबिनेट मंत्रीपदं नाही तर पालकमंत्रीपदं, ज्या पालकमंत्रीपदाबद्दल ते आग्रही होते ते पालकमंत्रीपदं देखील पाडून घेतली आहेत। यापूर्वीचा जर इतिहास बघितला तर अगदी अर्थ खात्यापासून ते अनेक महत्वाची सहकारसारखं खातं असेल, कृषी खातं असेल, ही सगळी महत्वाची खाती अजित पवार यांनी आपल्या गटाला म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाडून घेतली होती। आणि अगदी त्या दिवसापासून ते आतापर्यंत केवळ पदं घेण्यामध्ये नाही किंवा मंत्रिपदं महत्वाची खाती घेण्यामध्ये नाही तर आपल्या एकंदरीत कारभारामध्ये देखील अजित पवार ज्या पद्धतीनं छाप टाकतात आणि त्याचनुसार जर मंत्रिमंडळ विस्तार झालाच आणि जर त्याबद्दलची भूमिका अजित पवार यांनी जर स्पष्ट केली तर अर्थातच याही बार्गेनिंग मध्ये ते इतरांपेक्षा सरस ठरतील हे म्हणणं कुठलाही अतिशयोक्ती ठरणार नाही। एकंदरीत बघितलं तर पालकमंत्री पदाच्या संदर्भात नाशिक आणि रायगडचा वाद कुठला नसला तर देखील साताऱ्याचा मुद्दा असेल, याचबरोबर महत्वाची महामंडळ देखील आपल्या पदाधिकाऱ्यांकडे कशा पद्धतीने वळती करण्यात येतील हे देखील अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न यासाठी स्वतः अजित पवार देखील करतील। मात्र मयुरी, यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये 2 गट, दुसरा गट स्थापन करून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या सोबत सामील झाले, त्याच्या पहिल्या जाहीर सभेत स्पष्टपणे अगदी सगळ्यांसमोर
अजित पवार हे सांगताना कुठं थांबले नाहीत की सत्तेशिवाय आणि या सगळ्या सत्ता गणितांशिवाय आम्ही राहू शकत नाही, त्यानुसार आमची कामं होत नाहीत, त्यानुसार आमची माणसं राहत नाहीत. हा सांगणारा, जाहीर पद्धतीनं सांगणारा अजित पवार सारखा एक नेता ज्यावेळी येतो त्यावेळी मात्र बार्गेनिंग मध्ये, कुठल्याही राजकीय बार्गेनिंग मध्ये कमी पडत नाहीत. आणि याच पार्श्वभूमीवर मिळालेली पालकमंत्री पद असतील, एखाद 2 दिवसाचा राजकीय आजारपणानंतर मिळालेली गणितं ती जुळवून घेणं असेल, आणि याचबरोबर अगदी अर्थ खात्यापासून, सहकारपासून, कृषी आणि ही सगळी महत्वाची खाती मिळाल्यानंतर आता तो टप्पा उरलाय. अर्थातच येणाऱ्या 14 मंत्रिपदांपैकी आपल्या खात्यात वर्ग करता येतात. दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाला सहकक्षाचं राजकारण आपण याला म्हणू, आणि महामंडळाच्या बाबतीत खास करून येत्या काळात असेल तर महामंडळ देखील मोठ्या प्रमाणात ताब्यात. जी निश्चित. धन्यवाद तुमच्या दोघांचाही खूप खूप या सविस्तर माहितीसाठी.